लाडकी बहीण योजनेतून लाभ मिळवणाऱ्या महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. आतापर्यंत लाडक्या बहिणींना 7 हप्त्याचे 10,500 रुपये जमा झाले आहेत आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी गुड न्यूज दिलेली आहे. आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तसेच काही महिलांना आता लवकरच 2100 रुपये सुद्धा दिले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेमधून दर महिन्याला लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये मिळतात. त्याऐवजी आता महिलांना 2100 रुपये सुद्धा मिळणार आहेत. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे 8व्या हप्त्यासंदर्भात तसेच पुढील 9वा हप्ता असेल, लाडकी बहिणीचा 10वा हप्ता असेल, सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करायला विसरू नका. तर बघा, आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली. आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. बघा, हा जानेवारी महिन्याचा मेसेज आहे. अशा प्रकारचा फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा मेसेज आता लाडक्या बहिणींना लवकरच येणार आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट सांगतो, कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट. तर बघा, आज दिनांक 18, आज तारीख आहे 18 फेब्रुवारी, वार आहे मंगळवार आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. जानेवारीचे पैसे तुम्हाला 26 जानेवारी पर्यंतच मिळालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता भरपूर दिवस झालं सर्व बहिणी प्रतीक्षा करत आहेत की आमच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार. तर बघा, महिलांच्या खात्यात आता 8वा हप्ता जमा या आठवड्यातच होणार आहे, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. बघा, 4-5 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केलेलं आहे. त्यांनी स्पष्टपणे घोषणा केलेली आहे की महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे आम्ही टाकतो आहोत. 3500 कोटी रुपयांच्या चेकवरती सही केले आहे, असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा, आता आपण त्यांनी काय वक्तव्य केलेलं आहे आपण पाहूया. तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असे सांगितले जात आहे, पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्व बहिणींना दिलासा मिळालेला आहे, कारण की बहिणींना असं वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद होईल का वगैरे वगैरे. तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये. लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार आहे. ठीक आहे. त्यामुळे महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तसेच त्यांनी 8व्या हप्त्याबद्दल सुद्धा अपडेट दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कालच मी 3,500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे बघा, आता तुम्हाला सांगतो की तुम्हाला प्रश्न पडला असतील, त्यांनी सांगितलं की 8 दिवस. आता बघा, ते बोलले होते त्या गोष्टीला जवळपास 4 दिवस होऊन गेले आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, हे फेब्रुवारीचं कॅलेंडर आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा, आज तारीख आहे 18. ठीक आहे. त्यानंतर उद्या तारीख असणार आहे 19 तारीख. ठीक आहे. त्यानंतर बघा, गुरुवार 20 तारीख असणार आहे. त्यानंतर शुक्रवार 21 आणि 22. तुम्हाला फक्त आता 4 दिवस वेट करायचं आहे, कारण की हे 8 दिवस त्यांनी या ठिकाणी कट केलेले आहेत. कारण की त्यांनी सांगितलं होतं की 8 दिवसानंतर पैसे मिळणार आहेत. आठवड्यामध्ये किंवा 8 दिवसात पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त 21 तारखेपर्यंत महिलांना प्रतीक्षा करायला लागू शकते. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते बघा 22 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी या 4 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होतील, असं या ठिकाणी स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. 25 फेब्रुवारीच्या अगोदर सर्व महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. आणि किती पैसे जमा होतील तर बघा, 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. 9व्या हप्त्याबाबत तुम्हाला 2100 रुपये दिले जाऊ शकतात. त्या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.